जसं साप आणि मुंगूस एकत्र नांदू शकत नाही, तसं आपल्या देशामध्ये नैतिकता आणि भाजप एकत्र राहू शकत नाही. नुकत्याच काल परवा झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये गणपत गायकवाड नावाच्या आमदाराला, की ज्या आमदाराने महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे अशी घटना त्याच्या मतदारसंघामध्ये करून दाखवलं, ते म्हणजे स्वतः आमदार असताना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये त्याने बंदुकीने त्या ठिकाणी गोळीबार केला. हा व्यक्ती त्या दिवसापासून आजपर्यंत पोलीस कोठडीमध्ये होता, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, जेलमध्ये आहे. आणि काल परवा ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तो मतदार म्हणून आला होता. जेव्हा विरोधी पक्षातले अनिल देशमुख, जे स्वतः राज्याचे गृहमंत्री होते, नवाब मलिक जे मंत्री होते, ते मंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांना मतदानासाठी येऊ दिलं नाही. त्यांचं मतदान निवडणूक आयोगाने रोखलं. परंतु निवडणूक आयोगाचा हाच न्याय भाजपासाठी आणि गणपत गायकवाडांसाठी वेगळा होता. याचं कारण असं आहे की केंद्रीय यंत्रणांना आपल्यासोबत ठेवायचं आणि ऐनतेन प्रकारे सत्ता मिळवायची, हे प्रयोजन अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचं राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा सत्तेचा माज यांच्या डोक्यामध्ये गेला आहे, तेव्हा सुज्ञ भारतीय मतदारांनी यांचा माज उतरवण्याचं काम केलेलं आहे. ते आपण या लोकसभा निवडणुकीत पाहिलं, ते आपण अयोध्येच्या निकालामध्ये पाहिलं आणि तेच आपण येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पाहू असा विश्वास मला आहे. लोकशाही ही अतिशय लवचिक असते आणि तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं असतं. हा देश गांधींनी बनवला आहे, नेहरूंनी बनवला आहे, आंबेडकरांच्या कष्टातून उभा राहिला आहे. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासापोटी आणि सत्तेच्या अहंकारामुळे आज या देशाची लोकशाही विस्कटताना आपल्याला दिसते आहे. लोकशाही जेव्हा जेव्हा संपली आहे, जेव्हा जेव्हा उद्ध्वस्त झाली आहे, तेव्हा परत लोकशाहीची स्थापना कुठेही झालेली नाही. हे आपण रशियात पाहिलं, हे आपण चीनमध्ये पाहिलं. दुर्दैवाने त्या रांगेमध्ये भारताचा नंबर येतो की काय, असा प्रश्न आता इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आहे.